बघा, आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण इथे ठेवलेलं होतं। तुम्हाला माहीत आहे, विधानसभा जेव्हा निवडणूक होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस मुलुंडमध्ये आले होते। याचे विद्यमान खासदार जे होते हे आपल्याला आमदार जे आहे आपल्याला आश्वासन दिलं होतं की धारावीकरांना मुलुंडमध्ये 1 इंच पण जागा देणार नाही। आता काय झालेलं आहे, आता ZR निघालेला आहे। डम्पिंग ग्राउंडचं जे 57 एकर तो पण त्यांनी अदानीला दिलं आहे। ऑक्ट्राय नाकाचे 18 एकर जमीन तो त्यांनी दिलेलं आहे आणि 155 एकर सॉल्ट पॅनचं होतं। हे सॉल्ट पॅनचे जे जमीन आहे पुरापासून आम्हाला बासवण्याचं काम हे करतात आहे। आता हे जे समुद्राचं पाणी आहे, वर्षा आहे, मोठ्या प्रमाणात झाला तर हे जे पाणी आहे हे लोकांच्या घरी शिरणार आहे। म्हणून आम्ही हे प्रकल्पाचा विरोध करत आहे। आणि तुम्ही हे बघा, मुलुंडचे रोड बघा, फुटपाथ बघा, इथे शालेय रुग्णालय तुम्ही बघा, हे आताही पुरत नाही 2 लाख लोकांना। आणखी तुम्ही 3 लाख लोकांचा बोजा आम्हावर टाकणार आहे, हे आम्ही चालू देणार नाही। मुलुंडची जी जमीन आहे मुलुंडकराची आहे आणि मुलुंडकरासाठी तिथे जे आहे ओपन लँड आणि सुविधा तुम्ही करायला। प्रॉब्लेम असा आहे की सगळं मुलुंडची कोंडी होईल। आता तुम्ही बघा, धारावीमध्ये 500 एकर आहे। आता सकाळी त्याचे आमदार तिथे ते पण आलेलं होतं, ज्योती गायकवाड, आणि आता वर्षाताई गायकवाड पण आले। दोन्ही म्हणाले ते तिथे रिप्रेझेंटेटिव्ह आहे। त्याच्या पण धारावीच्या लोकांचं पण असं म्हणणं आहे की त्यांना जे हक्काचं घर आहे तो धारावीमध्ये पाहिजे। 650 एकरचं अंतर्गत जे धाराचं डेव्हलपमेंट आहे त्याच्या मागे कमीत कमी सरकार किती जमीन त्यांना अडाणीला देतात तुम्ही बोलता? बघा, एक मोठा स्कॅम्प आहे। मी मुलुंडपुरता आता तुम्हाला सांगतो आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की अदानीला आम्ही मुलुंडला घुसू देणार नाही। हे एक मोर्चा होतं, अंचन होतं, सिग्नेचर कॅम्पेन होतं, हे लढा आम्ही सुरू राहणार।